नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. 2014 सावन खेळां मळार भारताच्या कामगिरीत सातत्यान सुदारणा जायत आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. चीनाक फाटीं घालून भारत संवसारांत तांदळाचो सगळ्यांत व्हडलो उत्पादन करपी देश जाला अशें केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज गोंयांत प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापाचें उक्तावण करतले. अमेरिकेन व्हेनेझुएलांत केल्ल्या लश्करी कारवायेचेर चर्चा करपा खातीर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिशद आयज आपतकालीन बसका घेतली. दिल्ली विधानसभेचें शियाळी अधिवेशन आयज सुरू जातलें. भारताच्या आयुष ह्या पारंपारीक वैजकी पद्दतीक ओमान आनी न्यूझीलंड हांचे कडेन जाल्ल्या द्विपक्षीय वेपार करारात औपचारीक मान्यताय मेळ्ळ्या अशें वाणिज्य मंत्रालयान सांगलां. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन दिल्ली, चंदीगड, उदेंत उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा आनी पंजाब वाठारांचेर सामके दाट धुके पडपाची शिटकावणी दिल्या. आतां पुराय खबरो. 2014 सावन खेळां मळार भारताच्या कामगिरीत सातत्यान सुदारणा जायत आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. तांणी उत्तर प्रदेशांतल्या वाराणसींत काल 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल सर्तीचे व्हिडिओ परिशदे वरवीं उक्तावण केलें. त्या वेळार ते उलयताले. 2036 वर्सा ऑलिंपिक खेळां सर्तीचे आयोजना खातीर भारत एक प्रबळ दावेदार आसा अशें तांणी सांगलें. तांच्या सरकारान राष्ट्रीय खेळां प्रशासन कायदो आनी खेलो भारत धोरण 2025 ह्या सारख्या उपक्रमां वरवीं खेळां मळार जायत्यो सुदारणा आनी बदल केल्यात अशें तांणी मुखार सांगलें. देशाचें खेळां मॉडेल आतां खेळगडे केंद्रीत जालां. ताका लागून 2014 वर्सा सावन खेळगड्यांच्या यशांत लक्षणीय वाड जाल्या अशें तांणी सांगलें. खेळां मळार सरकाराच्या यत्नांचेर भर दितना मोदी हांणी सांगलें की सरकार वेगवेगळ्या मळांचेर काम करता, जातूंत प्रतिभा वळखप, योग्य प्रशिक्षण, पोशक आहार दिवप आनी पारदर्शक निवड प्रक्रिया हांचो आस्पाव जाता. चीनाक फाटीं घालून भारत संवसारांत तांदळाचो सगळ्यांत व्हडलो उत्पादन करपी देश जाला. ही गजाल केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल नवी दिल्लींत सांगली. भारतांत तांदळाचें उत्पादन 150.18 दशलक्ष टन जालां, जाल्यार चीनांतले 145.28 दशलक्ष टन जाल्ल्याचें मंत्री चौहान हांणी सांगलें. भारत आतां विदेशांतल्या बाजारांत तांदळाची पुरवण करता अशें तांणी मुखार सांगलें. राष्ट्रीय राजधानीत जाल्ल्या कार्यावळींत भारतीय शेतकी संशोधन मंडळान विकसीत केल्ल्या 25 शेतकी पिकांच्या 184 सुदारीत जातींचें मंत्र्यांनी अनावरण केलें. 184 जातींत 122 कड्डाणां, 6 डाळी, 13 तेलबियो, 11 चारा पिकां, 6 ऊस, 24 कापूस आनी दरेकी 1 ज्यूट आनी तंबाखू हांचो आस्पाव जाता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज गोंयांत प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापचें उक्तावण करतले. हे तटरक्षक दळाचें पयलें स्वदेशी बनावटीचें जहाज आसा. सुमार 115 मीटर लांबायचे हे जहाजाचे 60% परस चड घटक स्वदेशी बनावटीचे आसात. 4200 टन वजनाच्या ह्या जहाजाचो वेग ताशी 22 नॉट्स परस चड आसा आनी ते एका वेळार 6000 नॉटिकल मैल प्रवास करूंक शकता. हे जहाज सागरी प्रदूषण नियंत्रण, सोद आनी बचाव कार्यांत मजत करतले आनी देशाच्या खासा अर्थीक क्षेत्राचें संरक्षण सुनिश्चित करतले. फाटल्या वर्सा डिसेंबरांत ते औपचारीकपणान तटरक्षक दळाकडे सोंपयल्ले. समुद्र प्रतापच्या आस्पावान भारतीय तटरक्षक दळाची कार्यक्षमता वाडटली आनी दर्या सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आनी देशांतर्गत संरक्षण उत्पादनाक चालना मेळटली. अमेरिकेन व्हेनेझुएलांत केल्ल्या लश्करी कारवायेचेर चर्चा करपा खातीर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिशद आयज आपतकालीन बसका घेतली. परिशदेचो अस्थायी वांगडी आशिल्ल्या कोलंबियाच्या विनंतीचेर ही बसका आपयल्या आनी चीन आनी रशिया ह्या स्थायी सदस्यांनी ताका तेंको दिला. व्हेनेझुएलाच्या संयुक्त राष्ट्रांतल्या कायमस्वरुपी मिशनान अमेरिकेच्या कारवायेचेर टिका करत आपतकालीन बसका आपोवपाची मागणी करपी पत्र सुरक्षा परिशदेक धाडिल्लें. व्हेनेझुएलांतल्या हालींच्या घडामोडी विशीं भारतान खोलायेन हुस्को उक्तायला. व्हेनेझुएलाचे परिस्थितीचेर भारत बारीकसाणीन नदर दवरून आसा अशें विदेश वेव्हार मंत्रालयान निवेदनांत म्हळां. भारतान व्हेनेझुएलाच्या लोकांच्या हिताक आनी सुरक्षे खातीरूय तेंको उक्तायला. ह्या वाठारांत शांतताय आनी स्थिरताय तिगोवन दवरपा खातीर सगळ्या पक्षांनी सगळे प्रस्न शांततायेन सोडोवपाक जाय अशें भारतान सांगलें. भारताच्या आयुष ह्या पारंपारीक वैजकी पद्दतीक ओमान आनी न्यूझीलंड हांचे कडेन जाल्ल्या द्विपक्षीय वेपार करारात औपचारीक मान्यताय मेळ्ळ्या अशें वाणिज्य मंत्रालयान सांगलां.
डिसेंबर 2025 वर्सा जाल्ल्या दोनूय करारात भलायके संबंधित सेवा आणि पारंपारीक वैजकी सेवा हांचे विशीं परिशिष्ट आस्पावीत केल्यात. आयुष आणि वनस्पती उत्पादनांची निर्यात 6.11% वाढल्या. 2023-24 वर्सा $649.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर आशिल्ली ती 2024-25 वर्सा $688.89 दशलक्ष डॉलर जाल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत। वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा। भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर। नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर। आता मुखावेल्यो खबरो. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन दिल्ली, चंदीगड, उदेंत उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पंजाब वाठारांचेर दाट ते सामके दाट धुके पडपाची शिटकावणी दिल्या. हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत अस्तंत बंगाल, उत्तर उदेंत भारत, उपहिमालयन अस्तंत बंगाल आणि झारखंडच्या कांय वाठारांनी दाट धुक्याचो अदमास उक्तायला. ह्या म्हयन्याच्या 9 तारखेमेरेन हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडाचेर अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. तशेंच फुडल्या 3 दिसांत दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, झारखंड आणि राजस्थानाचेर शियेच्या लारांचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. बिहार आणि उत्तराखंडात आयज दिसभर थंडी आसूं येता. मजगतीं दिल्ली एनसीआरांतल्या हवेचो दर्जो निर्देशांक वायट वर्गात चालूच आसा. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्या प्रमाण राष्ट्रीय राजधानीचो सरासरी हवेचो दर्जो निर्देशांक आयज सकाळीं 7 मेरेन 266 जाला. दिल्ली विधानसभेचे शियाळी अधिवेशन आयज सुरू जातलें. 4 दिसांचें अधिवेशन ह्या म्हयन्याच्या 8 तारखेमेरेन चालू आसतलें. अधिवेशनात प्रदूषण, पर्यावरण आणि शीश म्हाल प्रकल्पा संबंधीत कॅगचो अहवाल तशेंच दिल्ली जल मंडळा सयत वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा जातली. काल ग्रेटर नोयडा हांगा जाल्ल्या एलिट दादले तशेंच बायलांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग वस्तादपण 2018 वर्साच्या आशियाई खेळा सर्तीत भांगरा पदक जिखपी अमित पांगल आणि हरियाणाच्या सागरान जैत मेळयलें. बँटम वेट वर्गात खेळपी अमितान बिहाराच्या उस्मान मोहम्मद सुलतानाक हारोवन जैत मेळयलें. हेवीवेट वर्गात सागरान केरळच्या एडविनाक हारयलें. दादले आणि बायलांची एकाच सुवातेर जावपी ही पयलीच राष्ट्रीय चॅम्पियनशीप. ह्या चॅम्पियनशिपांत देशभरांतले 600 दादले तशेंच बायलो बॉक्सिंग खेळगड्यो 10 वेगवेगळ्या वजन वर्गात वांटो घेतात. विदेश वेव्हार मंत्री डॉ. एस. जयशंकर काल सावन फ्रांस आणि लक्झेंबर्गाच्या अधिकृत भेटेर आसात. सप्तकभर चलपी भेटी वेळार डॉ. जयशंकर पॅरिसांत फ्रेंच फुडाऱ्यांक मेळटले आणि आपल्या समपदस्थ जीन नोएल बेरोटा कडेन उलोवणी करतले. भारत फ्रांस रणनितीक भागीदारी खाला जाल्ली उदरगत आणि संवसारीक म्हत्वाच्या गजालींचेर भासाभास करतले. फ्रेंच राजदूत परिशदेच्या 31व्या आवृत्तीतय डॉ. जयशंकर मानाचे सोयरे म्हूण मार्गदर्शन करतले अशें विदेश वेव्हार मंत्रालयान निवेदनात म्हळां. मनरेगा भ्रश्टाचाराचो पर्याय जाल्लो जंय कामगारांक खुबदां कुशीक काडटाले आनी तांचें शोशण जातालें अशें ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिशदेत उलयताले. आनी आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. 2014 सावन खेळा मळार भारताच्या कामगिरीत सातत्यान सुदारणा जायत आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. चीनाक फाटीं घालून भारत संवसारांत तांदळाचो सगळ्यांत व्हडलो उत्पादन करपी देश जाला अशें केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज गोंयांत प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापाचें उक्तावण करतले. दिल्ली विधानसभेचें शियाळी अधिवेशन आयज सुरू जातलें. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन दिल्ली, चंदीगड, उदेंत उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पंजाब वाठारांचेर सामके दाट धुके पडपाची शिटकावणी दिल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें आयज सांजे 6:30 नमस्कार.